2047मध्ये आपला देश हे डेव्हलप कंट्री झालेली असेल. दिस इज 100% ट्रू. का बरं? तर हा रील पूर्ण बघा. सध्याच्या गल्फ वॉरमध्ये इंडिया इन्व्हॉल्व नसलं तरी आपण हे युद्ध निश्चित जिंकलंय. कसं ते सांगतो. भारतामध्ये रेल्वेचे इलेक्ट्रिफिकेशन 60 वर्षापूर्वी सुरू झालं, पण 2014 सालापर्यंत आपण फक्त 20% पोहोचलो होतो. मागच्या 10-12 वर्षात करंट गव्हर्नमेंटनी 100% इलेक्ट्रिफिकेशन कंप्लीट केलेलं आहे रेल्वेचं. त्याच्यामुळे काय झालं तर 180 कोटी लिटर्स ऑफ डिझेल आपण इम्पोर्ट केलं नाही. तेवढे आपले पैसे वाचले आणि त्याचा इम्पॅक्ट हा आला की आपले ऑइलवर डिपेंडन्सी कमी झाली. दुसरा पॉईंट, 20% इथेनॉल जे गव्हर्नमेंटने पेट्रोलमध्ये मिसळलं आणि बऱ्याच लोकांनी रील टाकले की यांनी इंजिनची वाट लागते वगैरे वगैरे, त्याच इथेनॉलने आज आपल्याला वाचवलं आहे. कारण त्याच्यामुळे 4.5 लाख बॅरल ऑइल आपण वाचवलं. वी डिड नॉट ब्रिंग दॅट ऑइल फ्रॉम इराण अँड अदर प्लेसेस अँड वी सेव्ड 1.5 lakh crores. दिस इज दी सेविंग. 2014ला आपली रिन्युएबल एनर्जीची कपॅसिटी जी होती ती होती फक्त 75 गीगावॅट. आज ती 250 गीगावॅट झाले आणि कदाचित यालाच म्हणतात आत्मनिर्भर भारत. त्या दिशेने आपण चाललो आहे. 2047ला हा देश डेव्हलप कंट्री झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला ते डेव्हलप कंट्रीमध्ये आत्मनिर्भर व्हायचं असेल तर फिंदास अकॅडमी जॉईन करायचा विचार करा. तुमच्या स्क्रीनवर जो QR कोड दिसतोय त्याला स्कॅन करा आणि त्या कम्युनिटीच्या वेटलिस्ट जॉईन करा.